राज्य सरकारनं कृषी क्षेत्रामध्ये एआय वापर करण्याचं धोरण निश्चित केलं आणि याचा पहिला प्रयोग ऊसाच्या शेतीवर केला जाईल। यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकारही घेतला। एका साखर कारखान्यामध्ये हा प्रयोग केला जाणार आहे। राज्य, बँक, साखर कारखाना आणि संबंधित एआय कंपनी यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहे। ऊसाच्या उत्पादनात 40% वाढ झाली तरच हे धोरण स्वीकारलं जाणार आहे। त्यामुळे खरंच ऊसाच्या शेतीवरती एआयचा वापर करून उत्पादनामध्ये 40%ची वाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं। ग्राफिक्सच्या माध्यमातून अपडेट घेतोय। प्रति हेक्टर 25,000 खर्च अपेक्षित आहे। सर्व खर्च राज्य सहकारी बँक करणार असल्याचं देखील कळतंय। उत्पादनात 40% वाढ झाल्यास कंपनीला पैसे दिले जाणार आहे। एफआरपी मधून राज्य बँकेला पैसे देणार आहे। ऊसाच्या शेतीत कशा प्रकारे एआयचा वापर होणार, प्रयोग जर यशस्वी झाला तर जिल्ह्यामध्ये सुद्धा तो प्रयोग राबवला जाणार असल्याचं देखील कळतंय।